अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वेभ्यो नमो नमः. तर आज आपण 6वीच्या दीपकम या पुस्तकातील बुद्धी सर्वार्थ साधिका या चॅप्टरचा आपण मराठीमध्ये अनुवाद बघणार आहोत. अष्टमः पाठः 8वा धडा. चॅप्टर बुद्धी सर्वार्थ साधिका. बुद्धी म्हणजे बुद्धी, सर्वार्थ म्हणजे आपलं जे काही कार्य असेल, जे काही प्रयोजन असेल त्यामध्ये साधिका. साधिका म्हणजे साधण्याचं जे कार्य करते त्याला बुद्धी असे म्हणतात. म्हणजेच बुद्धी ही आपल्या कोणत्याही प्रयोजनामध्ये आपले कार्य शेवटाला साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधन म्हणून ज्याचा उपयोग केला जातो अशी ही बुद्धी आहे. तर या पाठामध्ये आपण काय बघणार आहोत, या पाठाचा आपण परिचय बघूया. संसारे उत्तम जीवनाय बुद्धिपूर्वकः व्यवहारः आवश्यक भवति. संसारे म्हणजे या संसारामध्ये, या जगामध्ये उत्तम जीवनाय म्हणजे उत्तम म्हणजे चांगले, आणि जीवनाय म्हणजे जगण्यासाठी, आपल्या जीवनासाठी, आपल्या उत्तम जीवनासाठी बुद्धिपूर्वकः व्यवहारः बुद्धिपूर्वक केलेला व्यवहार आवश्यकः भवति आवश्यक आहे. आपल्या व्यवहारामध्ये आपण जो काही कार्य करणार आहोत तर त्या कार्यामध्ये बुद्धीचा वापर करून ते कार्य करणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. बुद्धिपूर्वकेन व्यवहारेन कठिनम अपि कार्यम सहजम भवति. बुद्धिपूर्वक केलेल्या व्यवहाराने कठीण सुद्धा कार्य खूप अतीव कठिनम अपि कार्यम सहजम भवति. कठीण असलेलं कार्य सुद्धा सहजम भवति. सहज म्हणजे अगदी सोपं होतं. विशेषतः म्हणजे खास करून स्पर्धायाः समये यदि प्रतिपक्षः अतीव प्रबलः. विशेषतः म्हणजे खास करून जर स्पर्धायाः समये यदि म्हणजे जर स्पर्धायाः समये स्पर्धेच्या वेळी प्रतिपक्ष म्हणजे स्पर्धामध्ये दोन व्यक्तीमध्ये जर स्पर्धा असेल तर आपला कोणताही जो काही प्रतिपक्ष असेल तो जर अतीव प्रबलः, अतीव म्हणजे जास्त प्रमाणात, प्रबलः म्हणजे बलाने युक्त असेल तर बुद्धिबलेन आपण स्वतःच्या बुद्धिबळाने वयम म्हणजे आपण सर्व तम जेतुम शक्नुमः. तम म्हणजे कोणाला, त्या प्रतिस्पर्धीला. जेतुम शक्नुमः, जेतुम म्हणजे आपण जिंकू शकतो. कशाने, तर बुद्धीच्या बलाने. शरीर बलात बुद्धिबलस्य महत्वम कथम अधिकम इति एषा कथा प्रतिपादयति. शरीर बलात म्हणजे आपल्या शारीरिक शक्तीपेक्षा बुद्धिबलस्य महत्वम बुद्धीच्या बळाचं महत्व कथम अधिकम कसं अधिक आहे. इति म्हणजे हे, एषा कथा म्हणजे ही कथा प्रतिपादयति यामध्ये त्याचं प्रतिपादन केलेलं आहे, किंवा या कथेमधून आपल्याला हे पाहायला मिळणार आहे की शारीरिक बलापेक्षा बुद्धीचं बल कसं महत्वपूर्ण असतं. एतां कथां वयम पठामः. ही कथा आपण सर्व बघणार आहोत. तर या कथेला आपण सुरुवात करूया. ठीक आहे. एकस्मिन् वने एकः नित्यजलपूर्णः महान सरोवरः अस्ति. एकस्मिन् वने म्हणजे कोणत्या तरी एका वनामध्ये एकः म्हणजे एक, नित्य जलपूर्णः जलपूर्ण म्हणजे पाण्याने भरलेले, आणि त्याला विशेषण जोडलेलं आहे नित्य म्हणजे नेहमी जे पाण्यानं पूर्ण भरलेलं असतं असं महान सरोवरः अस्ति. असं खूप म्हणजे मोठं सरोवर होतं. कदाचित म्हणजे कोणत्या तरी एका वेळेला, इथं निश्चित वेळ नाही. एकम पिपासा कुलम गजयुथम. एकम म्हणजे एक, पिपासा कुलम, इथं दोन शब्द आहे, पिपासा प्लस आकुलम. पिपासा म्हणजे तहान आणि आकुलन म्हणजे व्याकुळ झालेले. मग तहानेने व्याकुळ झालेले. गज म्हणजे हत्ती, युथम म्हणजे त्या हत्तींचा समूह. वनांतरात तत्र आगच्छति. वनांतरात म्हणजे अन्य वनातून. तत्र म्हणजे त्या सरोवराच्या ठिकाणी. तत्र म्हणजे कोणत्या, तर त्या सरोवराच्या ठिकाणी. आगच्छति त्या सरोवराच्या ठिकाणी आले. कुठून आले, वनांतरात, अन्य वनातून. त्या ठिकाणी हत्तींचा समूह पाणी पिण्यासाठी आला असेल कदाचित, किंवा क्रीडा करण्यासाठी आला असेल. तस्मिन सरोवरे त्या सरोवरामध्ये ते सर्व गजाहा, इथं बहुवचने म्हणजे एक हत्ती नाही, खूप सारे हाती. ते हत्ती स्वेच्छया स्व म्हणजे स्वतःची, इच्छा म्हणजे इच्छा, स्वे इच्छया म्हणजे स्वतःच्या इच्छेने. जलम पित्वा म्हणजे पाणी पिऊन. आता इथं पित्वाला त्वंत प्रत्यय. एखादी क्रिया करायची असेल किंवा एखादी क्रिया झाल्यानंतर पुढे बोलायचं असेल तर त्वंत प्रत्यय लागतो. जलम पित्वा म्हणजे पाणी पिऊन. स्नात्वा म्हणजे स्नान करून, आंघोळ करून. क्रीडित्वा म्हणजे त्या पाण्यामध्ये खेळून. सूर्यास्त समये निर्गच्छन्ति. सूर्यास्त समय म्हणजे सूर्य जेव्हा अस्ताला जातो, कुठे, पश्चिमेला सूर्य जेव्हा मावळतो, अशा वेळी निर्गच्छन्ति ते तिथून त्या सरोवरातून निघून जातात. कोण, तर ते सर्व हत्ती निघून जातात. तसेच म्हणजे त्या म्हणजे कोणाच्या, त्या सरोवरस्य तीरे त्या सरोवराच्या तीराला, त्या तीरामध्ये समंतात सुकोमल भूमौ. समंतात म्हणजे
चारी बाजूने, त्या सरोवराच्या चारी बाजूने सुकोमल भूमौ, सुकोमल म्हणजे अतिशय मुलायम, अतिशय मृदू, भूमौ, भूम म्हणजे भूमी शब्दाचं सप्तमी एक वचन आहे. मग भूम म्हणजे त्या भूमीमध्ये कोणत्या, जी मृदू आहे, अतिशय मुलायम आहे, अशा भूमीमध्ये, जी भूमी सरोवराच्या चारी बाजून आहे, अशा भूमीमध्ये बहुनी शशक बिलानी संती, बहुनी म्हणजे खूप सारे, शशक, शशक म्हणजे ससा, आणि बिलानी संती, आणि त्या सशांचे बिळ त्या मुलायम, त्या सुकोमल भूमीमध्ये खूप सारे बिळ होते. येशू बहवह शशकहा निवसंती, येशू म्हणजे त्यामध्ये, कशामध्ये, त्या बिळांमध्ये, बहवह, बहवह म्हणजे खूप सारे, शशकहा म्हणजे सशे, निवसंती राहत होते. कुठे राहत होते, त्या बिळांमध्ये. गजानाम परिभ्रमेण, गजानाम परिभ्रमेण, आता त्या ठिकाणी स्नानासाठी कोण आले होते, हत्ती आले होते, आणि कुठून, दुसऱ्या वनातून आले होते. मग त्या गजानाम परिभ्रमेण, त्या हत्तींच्या परिभ्रमणाने म्हणजे फिरण्याने, तेषु बिलेषु, त्या बिलांमध्ये, निवसंतः म्हणजे राहणाऱ्या, बहवह शशकहा, खूप साऱ्या सशांना, क्षतविक्षतः भवंती, क्षतविक्षतः म्हणजे ते घायल झाले, त्यांना विजा झाली, त्यांना त्रास झाला. क्षतविक्षतः भवंती, त्यांना त्या ठिकाणी हत्तीच्या फिरणाने, त्या ठिकाणी ते हत्ती फिरले असेल, त्यांच्या बिळ मोडले असेल, त्यामध्ये काही सशे राहत असेल, त्यांना विजा झाली. केचन पुनः मृतः अपि भवंती, केचन म्हणजे काही तर, पुनः मृतः अपि भवंती, काही तर त्यामधले मेले सुद्धा. अतः म्हणून, शशकाः भीताः चिंतामग्नाः च भवंती, अतः म्हणजे म्हणून ते सर्व ससे मेलेत, त्यांना त्रास झाला, ते घायल झाले, म्हणून शशकाः भीताः, ते ससे घाबरू लागले. चिंतामग्नाः च भवंती, आणि ते चिंतेमध्ये मग्न झाले, त्यांना चिंता वाटू लागली. आता एवढं मोठं जर संकट आलं तर चिंता वाटणं साहजिकच आहे. ते दुःखम अनुभवंती, त्यांना त्रास झाल्यामुळे त्यांना दुःखाचा अनुभव झाला, आणि एकदा का व्यक्तीला दुःखाचा अनुभव झाला, त्रास होऊ लागला, तर त्यामध्ये त्रासातून आपण कसं बाजूला होऊ, याचा आपण उपाय, याचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून त्या सशांनी सुद्धा त्याचं चिंतन करायला सुरुवात केली. स्वरक्षार्थम च ते उपायम चिंतयती, स्व म्हणजे स्वतःच्या, म्हणजे रक्षणार्थम म्हणजे रक्षणासाठी, म्हणजे कोणाच्या रक्षणासाठी, त्या सशांनी स्वतःच्या रक्षणासाठी, ते म्हणजे ते शशकाः, त्या सर्व सशांनी, उपायम चिंतयती, उपाय, या समस्येवर समाधान काय होईल याचा ते विचार करू लागले. राहिलेला भाग आपण उद्या बघूया. धन्यवाद.